मले कितलं टेन्शन आलाय तुम्हाला काय माहित आहे का? हे लाडकी बहीणपायी पागल होऊन गेलाय पुरा मी. काही बी स्कीमा काढता फालतूच्या. अरे त्याच्यापेक्षा लाडला भाऊ काढा. अरे तुमच्या पायाचं पाणी पिन मी. का रे वो चप्या? बोमल आहे तूच बाकी होता आता. अरे गंदी नाली के कीड़े. अरे तू ही बल जाऊ. मासलाय का भामट्या? बराबर आहे ते आता. चल सरक तिकडे, बसू दे मला आता. मुततोय की काय असा? मुतू का त्या तोंडावर की जरा थूक फेकू मी तुझ्या तोंडावर? मातले रे पोरं मातले रे. 1500 रुपयापायी मातले रे. काय 1500? तुला माहित नाहीये सरकारनं नवी स्कीम काढली आहे. कोणती रे भाऊ? लाडकी बहीण योजना. हाव का? मग रे निस्ती मजाच मजा आहे ना. अरे चप्या, काय वाटतं रे तुला? खरीच भेटतीन की नुसत्या वरच्या वरच्या पिक्चर कार करताय? नाही रे एकनाथ मामा बोललाय ना तर भेटतीनच ना. काय माहित बो, मला तर काही वाटत नाही यार खरं. अरे भेटतीन ना बे. अरे चप्या मला एवढं सांग, 1500 रुपये महिना बनतोय तो, म्हणजे वर्षाचे झाले तुझे 18,000 रुपये. तर कितले दिन तो? हा वो तुझं म्हणणं बी बराबर आहे. तुला तर माहित आहे आपल्या गावामध्ये कितले कावरले लोक. तर गावात बारे ते स्कीम बारे सुरू होती आहे तवा लोक तर पळाले लोक डायरेक्ट कॅफेवर. अरे मग झिराक मार, अरे मग फॉर्म जमा कर, पैसे घे, तलाठीचं जागे, शिक्का घे. हाव बो. अरे म्हणून तर कोणी दिसत नाही आहे गावामध्ये. सर्व पुरे बस स्टँड वर तर पाहत आहे. मग झिराक वालायची लय मजा आहे ना रे भाऊ. हाव का? अरे त्याने बी मस्त पिक्चर सुरू केली आहे. कोणती रे कोणती? आता जिथले बी नवीन नवीन लाट येतील ना तर झिराकचे भाव वाढवून टाकायचे मधूनच. म्हणजे 1.5 रुपये जर झिराक कधी असली तर 3 रुपये करून टाकायची. लय फायद्यात राहिले रे बोये झिराकवाले 4-5 दिवस. मग रे आता झिराकवाला माणूस जर आला तर 1-2 झिराकनी मारत 4-4, 5-5 झिराक्षी मारून घेऊन जातोय. अरे लयच पैसे छापले रे भाऊ त्याने 4-5 दिवसामध्ये. म्हणजे तुला माहित आहे का कशी पिक्चर तयार केली त्यानं? 3 रुपयाची एक झिराक, म्हणजे माणूस 10 झिराक्षी मारले म्हणजे 30 रुपये झाले. असे कितले काय लोक आले असेल दिवसभराचे? म्हणजे जर 20 लोक बी कधी आले का दिवसामध्ये म्हणजे त्याचे 30 गुणिले 20 म्हणजे 600 रुपये रे. आव साला बरं आपल्याला रोज पडत नाही पंजाच्या गाड्यावर जाऊन. हाव रे भाऊ टाकणं पडे ना भाऊ झेराकचं दुकान. हाव रे मी बी टाकीन ना तुझ्या बरोबर पार्टनरशिप मध्ये. मग आपण काय झेराक्षी ठेवू मग आपल्या? ज्यानं 4-5 मारल्या त्याला 2 रुपये, आणि ज्यानं कधी फक्त 1 आणि 2 कधी काढल्या त्याला 5 रुपये, आणि ज्याला फॉर्म भरता येत असणार त्याचे फॉर्म भरायचे आपण घेऊ 20 रुपये. मग त्याच्यात आपण कलर प्रिंटर बी आणू. साधी प्रिंट कधी काढणी असली तर 30 रुपये, आणि जर कलर प्रिंट कधी काढणी असली तर 50 रुपये. मस्त आहे रे पण तो धंदा बी. मग रे लय कमाई रे झेराक्षी मध्ये. हे लाडकी बहीणची लाट आहे तर लोक आपण झेराक्षी मारून घे 5-5 रुपयाच्या. लोकायला कंगाल करून टाकते ना झेराक्षी मध्येच. हाव रे मस्त कमाई होऊन जाईन आपली. कारण वहिनी दिसत नाही कुठे गेली आहे ते आता? वहिनी पाणी भरायला गेली आहे बहुतेक. काय रे आली का हो तू मडोना? दिसत नाही का तुला? अंधा आहे का तू? का रे वो बाखरा पाहिली रे आपली हे इज्जत आहे रे वो घरामध्ये. जाऊ दे राजा, सर्वाय बरोबर होते ते. तू काही एकटाच नाही आहे, मी बी त्याच्यातलाच आहे. हाव ना भाऊ सांग ना आता इले काय करू इच्छा पाहिजे मी. एक काम कर, तिला स्कीम सांगून दे, तू याची चांगली बोलायला लागून जाईन ते. खरीस का? मै बायको बीच्या सारखीच करे मग तिला सांगलं आणि बापरे इतकी गोड बोलायला लागली ते मायाची की साखर बी फिक्की होऊन जाते बरे. मी सांगून पाहतो बरं तिले. चाल ठीक आहे, तू सांग तिले, येतो तो अलग बाहेरून फिरून मी. जान काय रे तुला माहित आहे का भारत सरकारनं एक नवीन स्कीम काढली आहे. आता कोणती काढली त्या मेली आहे ना? लाडली बहीण योजना. व तुला 1500 रुपये महिना भेटीन घरी बसल्या. हाव का? काय गोष्टी करताय हो? मग तुला तेच तर सांगत होता का आज मी, पण तू तर बापरे अशी बोलते माहिती कसं म्हणतो बाग काटलाय. हा आलीस भेट थांब जरा. कावा गुड चालली व तो फॉर्म भरायला चालली 1500 रुपये महिन्याचा. व बरं ती स्कीम बरं लॉन्च झाली आहे त्याला टाइम लागेल बरं आहे. अरे काही टाइम नाही लागत फटाफट होईन ते काम. मला 1500 रुपये पाहिजे. अरे काय बाई आहे रे बापा हे. इले सांगता बरोबर तर पयाली आहे. हिच्या मागे जाऊ दे रे बापा, नाही तर हे कॅफेवाल्याला मारत घेऊन येईन घडी. अरे काय एकनाथ मामा तुमने बी काय बायाला चांगलंय काम. बहीणच्या जागी भावायला तर देते तर चांगले राहते आम्ही.
काय यार एकनाथ नाना असं चांगलं नाही वाटत नाही. पुरा बापरे केलं रे होईना झगडा सुरू.